महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला पावसानं झोडपलं। सोलापुरातही पावसाचा कहर। जायकवाडी धरणातून यंदाच्या मोसमातला सर्वात मोठा विसर्ग। धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले। गिरीश महाजनांकडून जायकवाडी धरणावर जाऊन पाहणी। संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचं थैमान। अनेक भागातील घरात आणि सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी। अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरल्यानं कोट्यवधींचं नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्यातही तुफान पावसाची हजेरी। दसऱ्याच्या तोंडावर झेंडू फुलाचं पीक पाण्यात। शेतकरी हवालदिल। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। गोदावरी नदीत पूर परिस्थिती। मुसळधार पाऊस अद्यापही सुरूच। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। फडणवीसांची नुकसानग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा। फील्डवर उतरून काम करण्याच्या स्पष्ट सूचना।